Hello students, welcome to my channel Vidya. It's your own channel where you will get detailed guidance how to develop communication skill, fluent English properly and writing English accurately along with listening and reading skill. If you want to develop your all skill regarding English language, please like, share and comment my channel and subscribe with their crown by pressing bell icon to get time to time. This topic is very basic but important. It is future tense. Let's see detailed information about future tense. Future tense म्हणजे भविष्यकाळ. व्याख्या पाहूया. A tense expressing an action that has not yet happened or a state that does not yet exist. याचा अर्थ असा की अशी ॲक्शन की ती अजूनपर्यंत झालेली नाही, घडलेली नाही, असा प्रसंग किंवा अशी इन्सिडेंट किंवा अशी गोष्ट की जी अजूनही घडलेलं नाही, म्हणजे ते अस्तित्वातच आलेलं नाही, डज नॉट एट एक्झिस्ट. एखादी ॲक्शन किंवा एखादी गोष्ट अस्तित्वातच आलेली नाही, म्हणजे भविष्यकाळ, पुढे होणाऱ्या गोष्टी, भविष्यात होणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी आपल्या फ्युचर टेन्स मध्ये येत असतात. आता व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्ट्रक्चर? काय आहे सूत्र? कसं बनवायचं फ्युचर टेन्स? तर फर्स्ट विल कम सब्जेक्ट, then will or shall, these are auxiliary verb, and then verb, main verb चं पण बेसिक फॉर्म येतं, बेस फॉर्म, ओरिजिनल फॉर्म किंवा प्रेझेंट पार्टिसिपल, and object and rest of the information. The structure is very simple. So future tense. First one is simple future tense. Second one is future continuous tense. Third one is future perfect tense. And fourth and last one is future perfect continuous tense. Let's see simple future tense. पहिला प्रकार. It describes an action that has not happened yet. म्हणजे जी action अजूनही घडलेली नाही. The action will take place in the future. जी action भविष्यामध्ये होणार आहे, घडणार आहे. And the structure. First will come subject, then auxiliary किंवा helping verbs will किंवा shall, and main verb मध्ये नेहमी भविष्यकाळामध्ये बेस फॉर्म येतो सिंपल फ्युचर टेन्स मध्ये, and object. यूज ऑफ सिंपल फ्युचर टेन्स, काय उपयोग आहे आणि आपण कुठे अशा प्रकारची वाक्य बनवतो सिंपल फ्युचर टेन्सची ते पाहूया. फॉर प्रेडिक्शन. प्रेडिक्शन म्हणजे भाकीत करणं, जे निश्चित नाही अशा गोष्टींबद्दल बोलणं. मीन्स व्हॉट? इट इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज एक्सपेक्टेड टू हॅपन, म्हणजे होईल, ऑफन बेस्ड ऑन प्रेडिक्शन, की त्या भाकितावर अवलंबून असतं. हा असं होईल, नॉट शुअर. मीन्स इट इज नॉट अ शेड्यूल, नॉट अ फॉर्मल प्लान. म्हणजे आपण एखादी गोष्ट शेड्यूल करतो, हा बाबा आपण मेच्या सुट्टीमध्ये जाऊ, असं करू, तसं करू, तसं हे प्लान नसतं, फक्त भाकीत असतं. असं होईल, नॉट शुअर, नॉट अ सर्टन. लेट्स सी एन एक्झाम्पल. इट विल रेन टू नाईट. आज रात्री पाऊस पडेल. इथे नियोजन तुमचं असणार आहे का? इट इज नेचर बेस्ड थिंग, निसर्गावर अवलंबून आहे. मग तुम्ही सांगू शकत नाही की पाऊस पडेल की नाही.
मीन्स इट इज प्रेडिक्शन, ओनली भाकीत करणं की हा असं होईल तसं होईल, नॉट एनी टाइप ऑफ फॉर्मल प्लान इज बिहाइंड दॅट. नेक्स्ट एक्झाम्पल इज our parcel will arrive by next Monday. Here we also find a prediction. Why it is prediction? Because when parcel will arrive, we are uncertain. We are unsure about it. केव्हा पार्सल येईल आपल्याला माहित नाहीये. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की नेक्स्ट मंडे पर्यंत पार्सल येईल, पुढच्या सोमवार पर्यंत पार्सल येईल. पण ते कदाचित पार्सल रविवारी पण येऊ शकतं, कदाचित ते मंगळवारी येऊ शकतो. इट इज टोटली unsure and uncertain, not plan and not schedule. म्हणजे प्लान केलेलं पण नाहीये, शेड्यूल केलेलं पण नाहीये, खात्रीलायकही नाहीये. त्यामुळे हे सगळं कसं आहे, प्रेडिक्शन आहे, भाकीत आहे की पुढच्या सोमवारपर्यंत पार्सल येण्याची शक्यता आहे, येईल, म्हणजे अनिश्चित आहे. तर अशा वेळेला फॉर प्रेडिक्शन वी आर युजिंग simple future tense to make a sentence, and the structure is very easy. Subject, our parcel is a subject, then auxiliary verb, will, main verb in a basic form. बस एवढं स्ट्रक्चर केलं की आपण सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य करू शकतो. नेक्स्ट वन इज स्पॉन्टेनियस डिसिजन, त्याच वेळेला निर्णय घेणं. It expresses a future intention on a decision often made at the moment of speaking. बोलतानाच आपण निर्णय घेतो, हा मी हे करेन, मी ते करेन. बोलताना आधी ठरलेलं नसतं. आता बघा एक्झाम्पल, आय एम सफरिंग फ्रॉम हेडेक, माझं डोकं खूप दुखतंय. आय विल गो टू द डॉक्टर, हा माझं डोकं इतकं दुखतंय की मी डॉक्टरकडे जाईन. अचानक ठरवलं. स्पॉन्टेनियस डिसिजन, त्याच वेळी घेतलेला डिसिजन. इन सच टाइप ऑफ सेंटेन्सेस वी यूज will, the auxiliary verb, subject I means जे प्रोनाउन असेल ते, and verb, main verb, the base form of the verb. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल किंवा बेस फॉर्म आपण वर्बचं वापरत असतो. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये अशा प्रकारची स्पॉन्टेनियस डिसिजनची खूप सारी वाक्य असतात. तर इथे सुद्धा आपल्याला याचा वापर होत असतो. नेक्स्ट वन इज प्रॉमिस, ऑफर्स और रिक्वेस्ट करण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य वापरत असतो. सी एन एक्झाम्पल, आय विल हेल्प यू विथ युअर मॅथ्स प्रोजेक्ट. बघा तो त्याला ऑफर करतोय त्याची मदत की मी तुला मॅथ्सच्या प्रोजेक्टमध्ये मदत करेन. अँड सी द स्ट्रक्चर, आय सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, देन हेल्प इज अ मेन वर्ब, बेस फॉर्म, म्हणजे मूळ रूप वापरतो आपण वर्बचं. द स्ट्रक्चर इज व्हेरी इझी. सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य करायला अतिशय सोपं असतं. अँड अदर इन्फॉर्मेशन, जे तुम्हाला म्हणायचं आहे ते आपण म्हणतो रेस्ट ऑफ द सेंटेन्स. तर प्रॉमिस करताना आय विल गिव्ह यू पेन्सिल, आय विल गिव्ह यू चॉकलेट, आय विल गिव्ह यू 5 स्टार, आय विल टेक यू टू सी मूवी, म्हणजे अशा प्रकारचे प्रॉमिस करताना आपण हे अशा प्रकारचे वाक्य करतो. ऑफर्स देताना, रिक्वेस्ट करताना, व्हेरी इझी. फॅक्च्युअल अँड अनप्रिव्हेंटेबल, जे निश्चित आहेत, ज्या निश्चित घटना आहेत, जिकडे आपण काहीही बदलू शकत नाही, त्या ठिकाणी आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करता येतो. द सेंटेन्स डिस्क्राइब्स an astronomical fact. This statement is about a certainty, about a future event that hasn't happened yet. म्हणजे की ज्या ॲस्ट्रॉनॉमिकल भौगोलिक गोष्टी असतात त्याच्याबद्दल जर स्टेटमेंट असेल आणि ते भौगोलिक गोष्टी निश्चित असतात. सन रायझेस इन द ईस्ट, सन सेट्स इन द वेस्ट.
म्हणजे हे तुम्ही भौगोलिक सत्य कधीही बदलू शकत नाही, अनप्रिव्हेंटेबल आहे, ते तुम्ही प्रिव्हेंट करूच शकत नाही, फॅक्च्युअल आहे, म्हणजे सत्य आहे, वास्तविक आहे आणि जे होणार आहे, अशा तिन्ही गोष्टींचं एकत्रीकरण करण्याकरता सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्यांचा उपयोग होतो. स्ट्रक्चर इज व्हेरी इझी. The moon will appear in the evening. संध्याकाळी मून येईल, म्हणजे आकाशामध्ये मून येईल, चंद्र उगवेल. म्हणजे सोपं वाक्य आहे, परंतु कुठे वापरायचं याचं आपल्याला फक्त भान पाहिजे. फॅक्च्युअल सेंटेन्स किंवा अनप्रिव्हेंटेबल, जे आपण प्रिव्हेंट करू शकत नाही, जे वास्तविक आहे, जे आपण सोडू शकत नाही, हा बाबा हे असं घडणारच आहे, अशा ठिकाणच्या वाक्यांसाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो. नेक्स्ट वन इज नेक्स्ट टाइप इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. In other words, future progressive tense. Let's see definition. It is used to describe actions that will be in progress at a specific time in the future. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असतं की अशा ऍक्शन बद्दल आपण बोलतो की एका ठराविक वेळेला ती कार्यरत असेल, ती ऍक्शन चालू असेल भविष्य काळामध्ये. भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट चालू असेल या संबंधी जर बोलायचं असेल तर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. Structure. The formula is subject, will is auxiliary verb. With it, it is continuous tense, that's why we use be. Will बरोबर आपण be वापरतो. Then main verb, basic form and continuous tense, that's why we will use ing. म्हणजे कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे हे बी आणि ing is compulsory. Now see an example. They will be traveling in the train. They is a subject, will is a auxiliary verb, be for it is a continuous tense and basic form of the verb travel. Travel ला add आपण काय केलेला आहे, ing. Very simple and easy structure it is. We can use very easily. Usage. For specific time in the future. भविष्यामध्ये एका विशिष्ट काळामध्ये कोणती क्रिया चालवली आहे हे व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची आपण वाक्य करत असतो. At 8 PM tonight, I will be watching TV serial. It describes an action that will be in progress at a specific time in the future. ह्या वाक्याने काय व्यक्त झालेलं आहे की भविष्यामध्ये एका ठराविक वेळेला कोणती ऍक्शन चालू असेल हे सांगणं. आता ह्या वाक्यात ती मुलगी काय सांगते की आज रात्री मी 8 वाजता टीव्ही सिरियल बघत असेल, म्हणजे ही माझी क्रिया चालू असेल. रात्री 8 वाजता टीव्ही पाहण्याची क्रिया चालू असेल. कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, कारण ती रात्रीच बद्दल बोलते आहे आणि क्रिया टीव्ही पाहत असेल, ही क्रिया चालू आहे, पूर्ण झालेली नाही. तर अशा प्रकारची वाक्य आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करून करत असतो. For interrupted actions means when two actions are going and second one is interrupting the first action, at that timing we are using this type of sentences. See an example. I will be cooking when you come from office. मी जेवण करत असेल जेव्हा तू ऑफिस मधून घरी आलेला असशील. म्हणजे इथे दोन ऍक्शन आहेत, परंतु बघा एका ऍक्शनने काय होत आहे,
तुम्हाला ती कृती चालू आहे असं दिसतंय आणि दुसरी ऍक्शन आहे ही केवळ ती घडली आहे हे आपल्याला दाखवत आहे. द सेंटेन्स इम्प्लाइज कुकिंग स्टार्ट बिफोर द पर्सन्स अराइव्ह. कुकिंग ही ऍक्शन पहिल्या ते व्यक्ती येण्यापूर्वी झालेली आहे हे दाखवत आहे. द ऍक्ट ऑफ कुकिंग इज द लॉंगर ऍक्शन. कुकिंगचं ऍक्शन आहे ही लॉंगर ऍक्शन आहे. द मोमेंट द पर्सन्स अराइव्ह इज द शॉर्टर ऍक्शन. म्हणजे एखादी व्यक्ती ऑफिसवरनं येते ही शॉर्टर ऍक्शन आहे आणि कुकिंगची ऍक्शन ही लॉंगर आहे. जी लॉंगर ऍक्शन आहे त्या ऍक्शनसाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा. स्ट्रक्चर इज सिंपल. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, बी फॉर कंटिन्युअस टेन्स अँड आयएनजी फॉर ऑल्सो कंटिन्युअस टेन्स. पण बी हे आपण भविष्य काळातलं कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून वापरतो. प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअसच्या इथे वापरत नाही. नेक्स्ट वन, सायमल्टेनियस ऍक्शन म्हणजे दोन ऍक्शन एकाच वेळेला चालू होतात त्यावेळेला आपण अशा प्रकारची सेंटेन्स करत असतो. इट डिस्क्राइब्स टू ऑनगोइंग ऍक्शन्स हॅपनिंग ऍट द सेम टाइम इन द फ्युचर. भविष्य काळामध्ये जेव्हा दोन गोष्टी, दोन ऍक्शन एका वेळेला असतात तेव्हा आपण फ्युचर कंटिन्युअसचा टेन्सचा वापर करतो. सायमल्टेनियस म्हणजे दोन ऍक्शन. While I will be supervising, they will be writing the paper. मी सुपरवायझिंग करत असेल तेव्हा ते पेपर लिहित असतील. सी नाउ टू ऍक्शन्स आर गोइंग टुगेदर. सायमल्टेनियस म्हणजे दोन ऍक्शन जेव्हा एकत्र जात असतील तेव्हा. आणि दोन्हीकडे पण फॉर्म्युला वापरलेला आहे. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, बी फॉर कंटिन्युअस आणि आयएनजी टू मेन वर्ब. Here also subject, helping verb, be for continuous future and ing to main verb. Next one. For polite inquiries, we are using future continuous tense. Will you be watering the plants? तू झाडाला पाणी घालत असत असशील का? अशा प्रकारचे हे वाक्य आहे. इथे आपण नम्र इन्क्वायरी करतो आहे म्हणजे नम्र भाषेमध्ये आपण चौकशी करत आहोत. इन सच वे वी आर युजिंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ. पूर्ण भविष्य काळ म्हणजे काय? लेट्स सी and the definition. This tense describes an event that will be completed by a specific time in the future. बघा इथे तरी दिलेलंच आहे की अशा इव्हेंट बद्दल, प्रसंगाबद्दल बोलतो की ती पूर्ण झालेली असेल. भविष्य काळामध्ये एखाद्या ठराविक वेळेपर्यंत एखादी ऍक्शन पूर्ण झालेली असेल. कंटिन्युअस मध्ये काय बघतो की भविष्य काळामध्ये एका ठराविक काळामध्ये पर्यंत ती ऍक्शन, ठराविक काळाला ती ऍक्शन चालू असेल. आणि परफेक्ट टेन्स मध्ये काय बघतो? ती पूर्ण झालेली असेल. आता फॉर्म्युला. सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब, विल किंवा शल, हॅव. बिकॉज इट इज अ परफेक्ट टेन्स साठी आपण हॅव वापरतो. आणि जेव्हा आपण हॅव वापरतो तेव्हा वर्बचं थर्ड रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरत असतो. हा फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे. युसेज. व्हेन टू यूज फ्युचर परफेक्ट टेन्स. फॉर फिक्स डेडलाईन म्हणजे एखाद्या वेळेला तुम्हाला फिक्स डेडलाईन दिलेली असेल तेव्हा अशा प्रकारचे आपण वाक्य बनवत असतो. आय विल हॅव फिनिश्ड दिवाळी प्रिपरेशन बाय धनतेरस. मी दिवाळीची तयारी धनत्रयोदशी पर्यंत पूर्ण केलेली असेल. पूर्ण
तिकडे परफेक्ट टेन्स आहे, हे आहे की नाही लक्षात? त्यामुळे पूर्ण झालेल्या क्रियाबद्दलच आपण बोलणार आहोत. इथे फ्युचर परफेक्ट टेन्स आहे, म्हणजे भविष्य काळामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेबद्दल आपण बोलतो. And the formula: I is the subject, will is the helping verb, have because it is a perfect tense, आणि have असेल तर नेहमी past participle of the verb हे वापरतो. फिनिश, फिनिश्ड आणि फिनिश्ड हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सेंटेन्स. By 2035, AI will have developed a more efficient way. Now see, this sentence defines the deadline. काय deadline दिली आहे की 2035 पर्यंत AI खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं असेल, म्हणजे पूर्ण ऍक्शन दाखवते. This sentence indicates that at some point between now and 2035, the action of developing a more efficient way will be finished. म्हणजे AI सध्या डेव्हलप होते, ही जी टेक्नॉलॉजी आहे ही डेव्हलप होते आहे, ती 2035 पर्यंत पूर्णपणे डेव्हलप झालेली असेल. डेडलाईन दिलेली आहे, म्हणजे पूर्णत्वाची क्रिया झालेली असेल असं या वाक्याद्वारे आपल्याला कळतं. नाव ड्युरेशन इन द फ्युचर अशा प्रकारच्या वाक्यासाठी सुद्धा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरत असतो. बाय 31st of January 2026, I will have worked here for 7 years. म्हणजे काय सांगते ह्या वाक्यामधून की 31 जानेवारी 2026 पर्यंत मी या ठिकाणी 7 वर्ष पूर्ण केलेली असतील. म्हणजे द यूज ऑफ by January 31st, 2026 is a strong indicator of the future perfect tense, setting a deadline for the completion of the how many years? 7 years. म्हणजे तुमची 7 वर्ष पूर्ण झालेली असतील हे दाखवणारं, म्हणजे हा कालावधी दाखवणारं हे सेंटेन्स आहे. पूर्ण फ्युचर मध्ये तुमची ऍक्शन पूर्ण झालेली आहे अशा प्रकारच्या सेंटेन्ससाठी वी यूज फ्युचर परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर. दिस फॉर्म्युला इज व्हेरी इझी. I is the subject, will is the auxiliary verb, and have for perfection म्हणजे पूर्ण, perfect, and have is there, then we use past participle of the verb. आपल्याला वर्बचं तिसरं रूप वापरायचं आहे. Next one is future perfect continuous tense. In other words, future perfect progressive tense. म्हणजे भविष्य काळातलं पूर्ण अपूर्ण काळात असलेलं वाक्य, जे कार्य चालत आलेलं असेल परंतु पूर्ण झालेलं नसणार, अशा प्रकारच्या वाक्यांसाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. Let's see the definition. It is used to talk about an action that will already have started and still be happening by a certain time in the future. अशा ऍक्शन बद्दल आपण बोलतो की जी ऑलरेडी सुरू झालेली असेल भविष्यामध्ये, परंतु ती चालू असेल, ती ऍक्शन अजूनही कार्यरत असेल, चालू असेल, तर अशासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा, सेंटेन्सचा किंवा स्ट्रक्चरचा वापर करत असतो. What is the formula for structure? As usual, subject first, then will is the auxiliary verb, and have because it is a perfect tense. परंतु परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे म्हणून बी च पास्ट पार्टिसिपल वापरलेलं आहे, बीन. देन वर्बला आयएनजी लावायचं आहे. असं स्ट्रक्चर करून आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करत असतो.
usage. काय उपयोग आहे? It emphasizes the duration of an action rather than its completion. आपण याच्याने काय दाखवतो की ड्युरेशन, किती कालावधी, किती वेळ एखादी ऍक्शन चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारची वाक्य करतो. By next month, I will have been growing grapes for 3 years. पुढच्या महिन्यापर्यंत मी ग्रेप्स ची लागवड करतो आहे, याला 3 वर्ष होतील. बघा, सेंटेन्स इज अ कॉम्प्लिकेटेड, परंतु आपण स्ट्रक्चर नीट वापरलं तर अशा प्रकारची कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स सुद्धा आपण सहज करू शकतो. म्हणजे पुढच्या महिन्यात मला 3 वर्ष होतील द्राक्षाची लागवड करून, असा साधा सोपा याचा अर्थ आहे. 3 वर्ष होतील. तर हे त्यांनी बघा कसं काय केलं आहे. आता बाय नेक्स्ट मंथ, इट इज अ इन्फॉर्मेशन यू वॉन्ट टू गिव्ह इट, तुम्हाला द्यायची आहे ती, म्हणजे तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन द्यायची ती द्या. नंतर स्ट्रक्चर, आय सब्जेक्ट विल ऑक्झिलरी वर्ब because it is a perfect tense, that why we have used have, and be is a past participle root and ing to main verb. एवढं करून बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता. फॉर 3 years, म्हणजे पुढच्या महिन्यात मला 3 वर्ष होती द्राक्षाची लागवड करून. अशा प्रकारची वाक्य, थोडं कॉम्प्लिकेटेड, थोडं ट्विस्ट आहे, परंतु if we do practice for that, we can easily make such type of sentences. Next one is the mobile customer service department will have been operating for a year by then. तोपर्यंत मोबाईल कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, त्यांनी आपला कार्यकाल 1 वर्षाचा पूर्ण केलेला असेल. म्हणजे त्यांचा कार्यकाल सुरू झालेला आहे आणि तो पूर्ण होईल, तो त्या वेळेपर्यंत, असं ह्या वाक्याचा सूचित अर्थ आहे. तर फॉर्म्युला इज वी हॅव यूज हिअर, मोबाईल कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट इज अ सब्जेक्ट, then will is auxiliary verb, has for, have for, perfect tense, and it is a future perfect continuous tense आहे, त्यामुळे ते आपण काय वापरतो, ह्याचं past participle of be चं been and ing added to main verb. In such way we are preparing difficult sentences also by using simple and easy formula. Now thank you student watching my video, and please like, share and comment and subscribe my channel Vidya Crown. Thanks a lot and wish you all the best. Thank you.